नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ठाकरे सरकारकडून मुंबईकरांना एक मोठं गिफ्टच मिळालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरविकास विभागाची बैठक पार पडली आणि या बैठकीत मुंबईतील 500 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरविकास विषयक एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख आणि मुंबईचे मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते। एक महत्त्वाचं वचन जे राहिलं होतं ते हेच की जे 500 फुटापर्यंत जे नागरिक मुंबईकर आपल्या घरात राहतात 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणं हे एक महत्त्वाचं वचन हे त्या वचनात म्हटलंय आणि हे वचन विचारपूर्वक दिलं होतं की हे होऊ शकतं। अनेक वचन आपण दिलेली आहेत की शाळेतल्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म मध्ये असताना बस सेवा मोफत केलेली आहे, बस प्रवास असे अनेक आहेत। म्हणजे वचननामा जर का काढला आणि त्यातली वचनं मला वाटतं यशवंत तुम्ही हे सगळं पूर्ण अभ्यास केलेला आहे, किशोरीताई तुम्ही पण केलेला आहे, कारण तो पण एक लेखाजोखा आपल्याला जनतेला द्यावाच लागेल की आम्ही 2017 साली काय बोललो होतो, त्यातलं काय राहिले हे प्रामाणिकपणाने सांगू आणि काय काय केलेलं आहे हे सुद्धा एक धाडसाची काही आवश्यकता नाही, पण रोखठोकपणाने जे विरोधक अंगावरती येतील त्यांना हे सांगणं गरजेचं आहे। मुंबईतल्या 500 चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करण्यात आलाय। यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत टोला लगावलाय। 2017चं वचन पूर्ण करण्यासाठी अखेर 2022 हे निवडणुकीचं वर्ष उजाडलं। देर आहे दुरुस्त आहे असं ट्विट करत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी मालमत्ता कर माफ करण्याबाबत जो काही निर्णय घेतलाय तो अतिशय क्रांतिकारी आहे, त्यामुळे अनेक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। तर सरकार स्थापन झाल्यापासून जे भाष्य विरोधी पक्षांचे लोक करत आहेत ते दुर्दैवी असंही त्यांनी म्हटलं। हे जे काही भाष्य जे आहे स्टेटमेंट हे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षाचे लोक करतायत हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा कारभार अतिशय चांगला सुरू आहे। आजही माझ्या बरोबर आम्ही एकत्र बैठक घेतली, 500 फुटाच्या घराचा डिसिजन आम्ही घेतला मोठा। त्याचबरोबर या कोविडची जी लढाई सुरू आहे अगदी हॉस्पिटलमध्ये असताना देखील त्यांनी विषयावरून बैठका घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर टास्क फोर्सची मीटिंग असेल, महापालिका कमिशनर, कलेक्टर, प्रशासन, आरोग्य विभाग, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर त्यांच्या बैठका सुरू आहेत। जी वचनं दिली ती वचनं आम्ही पाळतो, खोटी वचनं कधीही दिली जात नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर म्हणजेच प्रामुख्याने भाजपवरती हल्लाबोल केला। शिवसेना नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत त्यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले। अनेक जण निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासनं देतात, मात्र निवडणुकीनंतर ती विसरतात, अशांना जनता तारे दाखवते असा टोला विरोधकांना त्यांनी लगावला। शिवसेना आणि आता तर सोबत नवीन मित्र आलेले आहेत, काँग्रेस आहे, त्यांची असलम भाई इकडे सोबत बसलेले आहेत, राष्ट्रवादी आहे। आता आपण तिघे मिळून पुढे जातो आहोत आणि इतर पक्ष म्हणजे आता इतर कोण राहिले हे तुमच्या लक्षात आलं असेल। आपण तिघे एकत्र आल्यानंतर असंच चाललेलं आहे, आम्ही ह्या गोष्टी करू, आम्ही त्या गोष्टी करू आणि नंतर कालांतराने तेही विसरतात आणि लोकही विसरतात। पण शिवसेनेची परंपरा जी शिवसेना प्रमुखाने आखून दिलेली आहे की एक तर खोटं बोलायचं नाही, जे जमणार असेल तेच वचन द्यायचं, जे जमणार नसेल ते निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार असलं तरी खोटं वचन द्यायचं नाही, ही आपली परंपरा आहे। अनेक जण असे असतात किंवा आहेत की वाटेल ते सांगतात, आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावरती उड्डाणपूल बांधून देऊ, ज्या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात, लोक फसतात आणि मतं देऊन मोकळे होतात। मग 5 वर्ष काही बोलायचं नाही, मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात नाही का की तुम्ही आमच्यासाठी तारे तोडून आणाल, ते निवडणुकीत असं बोलावं लागतं आणि मग असं बोलल्यानंतर लोक बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात।